श्वेता सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चिकन चुक्का। त्यासाठी सर्वप्रथम मी एक बाउल घेतला आहे, छान वॉश केलेलं चिकन घेतलेलं आहे मॅरिनेट साठी। त्यानंतर मी यात हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे 2 चम्मच, अशी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे। 2 चम्मच लाल तिखट घातलेला आहे, 1 चम्मच धणेपूड, गरम मसाला 1 चम्मच, चिकन मसाला घातलेला मी 2 चम्मच आणि अद्रक लसणाची पेस्ट 2 चम्मच। असं मी सगळं घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला, अर्धा लिंबू घालायचा आहे आणि छान असं एकत्र मी मिक्स करणार आहे, म्हणजे आपल्याला सगळ्या पीसेसला असं मसाला लागला पाहिजे, म्हणजे कोटिंग खूप छान येतं। एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे, तेलात जिरे घातलं, त्यानंतर उभा चिरलेले मी 4 कांदे घेतलेले आहेत। कांद्याने खूप छान अशी चव येते आणि कांद्यानुसार मी म्हणजे मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं आहे कांदा। त्यात आपल्याला 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घालायचे आहे आणि एकजीव होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे आहेत कांदे आणि टोमॅटो। आपले कांदे आणि टोमॅटो छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता लालसर असे कांदे झालेले आहे आणि छान आजूबाजूला असं तेल सुटलेलं आहे। यात आपल्याला आपण जे मॅरिनेट केलं होतं चिकन ते आपल्याला सगळं घालायचंय। मॅरिनेट आपल्याला 20 ते 25 मिनिटं असं मॅरिनेटसाठी ठेवायचंय चिकन। त्यानंतर हा जो मॅरिनेशन साठी आपण जे चिकन ठेवलं ते पुन्हा टाकायचंय छान असं कढईमध्ये आणि परतून घ्यायचंय इकडून तिकडून, कारण की मग सगळ्या पीसला छान असा मसाला लागेल। आणि ही अशी ड्राय भाजी नाही आहे, थवथवी अशी आहे आणि ही लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। आणि आपल्याला यात पाणी जास्त घालायचं नाहीये, कारण चिकनला अंगाचंच पाणी जास्त असतं, त्याच्यामुळे ऑलरेडी असं पाणी सुटतं, तर थोडंसं आपल्याला असं पाणी घालायचं आहे आणि पाण्यात थोडं छान असं शिजू द्यायचं। पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता चिकनला छान पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला ड्राय होतपर्यंत छान शिजू द्यायचं आहे, म्हणजे पीसेस पण छान शिजतील। आपला चिकन चुक्का तयार झालेला आहे, तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।